माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलमध्ये. चॅनल न म्हणण्यापेक्षा आपण परिवार म्हटला तरी चालेल, कारण एक महत्वाची न्यूज आहे ती तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपला परिवार हा 10,000 लोकांचा झालाय. 10,116 लोक झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 10,000 लोकांचा फॅमिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर आता असल्याच प्रकारचे तुम्हाला महत्वाचे अपडेट असो, महाडिस्कम, महाजनको किंवा महाट्रान्सको याविषयी, इंडियन रेल्वे विषयी परिपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये ITI चे विद्यार्थी, डिप्लोमाचे विद्यार्थी आणि डिग्रीचे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी डे टू डे अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे आणि कालच्या डेटला तर युट्यूब चॅनलवरती आपले 10,000 लोकांचा परिवार कंप्लीट झालेला आहे. तर एक महत्वाची न्यूज इथून तुमच्या समोर निघून येत आहे, एकदम ऑफिशियल आहे. RRB NTPC रिक्रुटमेंट 2024. मग NTPC काय आहे सर? इथे RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि तुम्ही NTPC म्हणता. NTPC म्हणजे होते विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे NTPC. ओके, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB मध्ये आता NTPC वॅकन्सी येणार आहे. त्यामध्ये कोणकोणते पोस्ट असणार आहे? 12वी वाले इलिजिबल आहे, त्यानंतर ग्रॅज्युएट वाले सुद्धा इलिजिबल आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते सुद्धा यामध्ये इलिजिबल ठरणार आहे. तर इथे तुम्हाला दिसते नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी NTPC CN 5/2024 6/2024 नोटिफिकेशन आउट झालेला आहे. पूर्ण नोटिफिकेशन नाही, पण शॉर्ट नोटीस आउट झालेला आहे. त्या नोटीसच्या नोटीसची तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. तर काय लिहिलेलं आहे त्या नोटीसमध्ये? RRB NTPC रिक्रुटमेंट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. सर्वांचं 12वी तर झालेलंच असते, तर 12वीवर सुद्धा तुम्हाला बेस्ट जॉब म्हणजे TCची जॉब तुम्हाला लागू शकते. तर त्याआधी तुम्ही जर या आपल्या परिवारामध्ये जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. हा एक परिवार आहे आपला आणि तुम्ही परिवाराचे सदस्य होण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून द्यायची. ओके, चला तर आता आपण न्यूज बघूया. त्यानंतर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन व्हायचा आहे. जर व्हिडिओ जर आवडेल तरच लाईक करायचं, नाही केलं तरी चालेल. ओके, चला जाणून घेऊया तो नोटीस काय आहे ते. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एकदम नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. जेवढे पण माझे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत, डे टू डे अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता आपलं चॅनल नेहमी अग्रेसर राहणार आहे. इथे काय लिहिलं आहे? सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CN नंबर 5/2024 आणि 6/2024 अशा 2 रिक्रुटमेंट येणार आहे. आता कसं आहे बघा, रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे NTPC ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन डिग्री झाली आहे ते, आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी सुद्धा इथे वॅकन्सी असणार आहे. काय लिहिलंय बघा? अप्लिकंट्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट. तुम्हाला जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे वरच्या एज्युकेशननुसार, तर त्या कॅन्डिडेटला काय करणार आहे, इथे इलिजिबल कॅन्डिडेटला अप्लाय करण्यासाठी इन्व्हाइट करत आहे फॉर द फॉलोइंग पोस्ट. कोणकोणत्या पोस्ट आहे? NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी इन द टेबल बिलो. खाली जे टेबल दिलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे अप्लिकेशन कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली. तुम्हाला अप्लिकेशन कशी भरायची आहे, तर ऑनलाईनच अप्लाय करून अप्लिकेशन भरायची आहे. ओके, फॉर डिटेल्स प्लीज रेफर CN नंबर 5/2024 ग्रॅज्युएट, CN नंबर 6/2024 अंडर ग्रॅज्युएट. म्हणजे 12वी पास असेल तरी चालते किंवा ग्रॅज्युएशन वाले या दोन्ही फॉर्म भरू शकतात. ओके, तर खाली जी लिस्ट दिली आहे एकदा लिस्ट बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथे काय लिहिलेलं आहे? इम्पॉर्टंट डेट्स ऑन CN 5/2024 ही ग्रॅज्युएट वाल्यांसाठी पोस्ट आहे. तर ऑनलाईन कधीपासून, तर 14/9/2024 पासून तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि 13/10 त्याची लास्ट डेट असणार आहे. क्लिअर? डेट एकदा लक्षात ठेवायची. तर बघा, वॅकन्सी फॉर इथे ग्रॅज्युएट पोस्ट लिहिलेला आहे. कोणते पोस्ट? ग्रॅज्युएट पोस्ट. मग ग्रॅज्युएट पोस्टसाठी कोणकोणते आहे, तर त्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, पे लेवल 6 ची सॅलरी मिळणार आहे. 35,400 रुपये बेसिक असते विद्यार्थी मित्रांनो. ग्रॅज्युएशन वाला तर 35,400 म्हणजे जवळपास 70 to 75K सॅलरी मिळणार आहे. कोणाला? ग्रॅज्युएट वाल्यांना. म्हणजे जर 35,400 बेसिक, DA, HRA, त्यानंतर अदर अलाउन्स, पेट्रोल अलाउन्स, ह्या सर्व गोष्टी पकडून तुम्हाला 70K ते 75K सॅलरी मिळू शकते इंडियन रेल्वेकडून. कोणासाठी? कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. त्यानंतर स्टेशन मास्टरचा सुद्धा 35,400 रुपये बेसिक. गुड्स ट्रेन मॅनेजरचा 29,200 रुपये बेसिक, म्हणजे जवळपास 60,000 रुपये सॅलरी तुम्हाला यामध्ये मिळू शकते. ज्युनियर अकाउंट असिस्टंट यामध्ये सुद्धा 29,200 रुपये बेसिक आहे आणि सिनियर कम
टायपिस्ट यामध्ये सुद्धा 29,200 रुपये बेसिक आहे. मेडिकल स्टँडर्ड सुद्धा मागितला आहे B2, A2, A2, C1, C2. तर C2, C2 तर हे मेडिकल स्टँडर्ड आहे. एज क्रायटेरिया सुद्धा इथे गिवन आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे तर 18 ते 36 वर्षापर्यंत एज क्रायटेरिया असणार आहे 1/1/2025 या डेट पर्यंत. टोटल वॅकन्सी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चीफ कमर्शियलच्या 1736 वॅकन्सी आहे. स्टेशन मास्टरच्या 994 वॅकन्सी आहे. गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3144 वॅकन्सी आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टच्या 1507 वॅकन्सी आहे आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 732 वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळते ग्रॅज्युएशन बेसवर. 8113 वॅकन्सी टोटल इथे पाहायला मिळते. अप्पर एज लिमिट इन्क्लुडेड कशाची आहे 3 इयर कोविडमुळे जे हे झालं होतं त्याच्यामुळे तुमचे कोविड पॅन्डेमिकमुळे 3 वर्ष एज वाढवला आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स फॉर CN 6/2024 इथे क्लिअरली मेन्शन केलंय. अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे जे 12वीवर आहे. आता 12वीवर किती वॅकन्सी पाहायला मिळते तुम्हाला बघा. 12वीवर असते कमर्शियल कम तिकीट क्लर्क 21,700 रुपये बेसिक. 2022 वॅकन्सी तुम्हाला इथे कमर्शियल कम तिकीट क्लर्क. तर TCच्या वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळतात. अकाउंटच्या वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो 361 वॅकन्सी. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 वॅकन्सी. ट्रेन क्लर्क 72 वॅकन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. टोटल किती वॅकन्सी आहे तर 3,400. याचं बेसिक थोडं कमी असते विद्यार्थी मित्रांनो. 12वीवर 19,900 रुपये जवळपास 35,000 रुपये सॅलरी मिळेल तुम्हाला या बेसिक नुसार. आणि ग्रॅज्युएशनवर तुम्हाला चांगली सॅलरी मिळणार आहे. ओके चला. अप्पर एज लिमिट यामध्ये कोविड पॅन्डेमिकमुळे यामध्ये सुद्धा 3 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि एज क्रायटेरिया काय आहे 18 ते 36 वर्ष एज क्रायटेरिया राहणार आहे. आता 36 वर्ष कोणासाठी जो UR किंवा ओपन वाला कॅन्डिडेट आहे तो 36 वर्षाचा जर असेल तरी तो अप्लाय करू शकणार आहे. आणि त्यानंतर जेवढे पण माझे कॅटेगरीवाले विद्यार्थी आहे SC असो ST असो किंवा OBC असो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा एज क्रायटेरिया असणार आहे 36+3 OBC आणि 36+3 OBC 36+5 SC ST असणार आहे. क्लिअर. चला इथे दुसरा पॉईंट म्हटलाय. हा जो दुसरा पॉईंट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये काय लिहिलंय बघा. एज 1/1/2025 फॉर डिटेल्स प्लीज रेफर नंबर 5/2024 आणि 6/2024 अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRB. आता विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट होऊ शकते. आज सायंकाळपर्यंत फुल नोटिफिकेशन पाहायला मिळेल. तर ते असं कोणत्याही RRBवर RRB भोपाळ, RRB मुंबई, RRB जम्मू, RRB चंदीगड, RRB बँगलोर, RRB कोलकाता तुम्ही कोणत्याही साईटवर जा आणि RRBच्या साईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला ऑफिशियल हा फुल नोटीस पाहायला मिळेल. मेडिकल स्टँडर्ड सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची न्यूज आहे तुमच्यासाठी. महत्त्वाची चांगली वॅकन्सी आहे. जवळपास किती वॅकन्सी आहे 8,113 वरती ग्रॅज्युएट आणि 3,445 वॅकन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टोटल केलं 5, 3, 8, 5, 5, 11 11,558 वॅकन्सी नोटिफिकेशन आल्यावर होऊ शकते. त्यामध्ये आणखी इन्क्रीज तुम्हाला वॅकन्सी पाहायला मिळेल. तर टेंटेटिव्ह वॅकन्सी ह्या तुमच्या असणार आहे. ओके तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे कडून हा पब्लिश झालेला नोटीस आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर महाडिस्कम आणि महाट्रान्सको याची तयारी करत असेल ना जे पण महाराष्ट्रातील विद्यार्थी ITI डिप्लोमा डिग्री जे व्हॉटेवर तर ते विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी सांगतोय की अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. आणि ती म्हणजे कोणती की तुमची एक्झाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सातत्यानं अभ्यास करायचा आहे. कंटिन्युअसली अभ्यास करायचा. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्हाला एकच गोष्ट नोकरीत देऊ शकते आणि तो म्हणजे काय अभ्यास आणि अभ्यास. तर सातत्यानं अभ्यास करत आहे. काही प्रॉब्लेम आली तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते म्हणून टेलिग्रामवरती डे टू डे अपडेट आपण देत असतो. ओके चला तर हा एक महत्त्वाची न्यूज होती. हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन आलेला जेणेकरून महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी रेल्वेच्या वॅकन्सी असो महाराष्ट्रातल्या वॅकन्सी असो यापासून वंचित राहणार नाही. फॉर्म भरायचा अभ्यास करायचा चुपचाप एक्झाम द्यायची. सिलेक्शन नाही झालं तरी चालते कारण सिलेक्शन एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. तर विद्यार्थी मित्रांनो एक दिवस तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे. सातत्यानं अभ्यास करत राहा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन. आणि त्याआधी एकदा लाईक करून देत चला राजो. तुम्ही लाईक नाही करत यार. चला दिल से लाईक कर दो आणि दिल से लाईक केल्याच्या नंतर शेअर सुद्धा करायचं. ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.